सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धडाकेबाज कामगिरी करत अवैध हातभट्टी दारू निर्मितीच्या ठिकाणांवर छापे टाकून जेसीबीच्या सहाय्यानं 7,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला। जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसंच नागरिकांच्या आरोग्याला आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायावर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आदेश दिले होते। या आदेशाच्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखा आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकानं 6 जून रोजी मौजे मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर इथं अवैध हातभट्टी व्यवसायावर धडक कारवाई केली। या कारवाई दरम्यान घटनास्थळी अवैधरित्या हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, चूल, लोखंडी बॅरल, प्लॅस्टिक बॅरलमध्ये भरलेले गूळ मिश्रित रसायन तसंच हातभट्टी तयार करण्यासाठी आवश्यक इतर साहित्य असा एकूण 7,47,500 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला। विशेष म्हणजे हातभट्टीचे अड्डे आणि साहित्य नष्ट करण्यात आलं। तसंच कारवाई अधिक प्रभावी आणि व्यापक करण्यासाठी ड्रोनच्या सहाय्यानं परिसराची पाहणी आणि निगराणी करण्यात आली। अवैध हातभट्टी तयार करण्याच्या उद्देशानं साहित्य बाळगल्याबद्दल 4 सराईत हातभट्टी व्यावसायिकांवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले। हातभट्टी व्यवसाय, बनावट दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असून कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। त्यांच्याविरुद्ध हद्दपार, MPDA यासारखी प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, ज्ञानदेव वाघ, PSI गायकवाड, सहाय्यक पोलीस फौजदार नीलकंठ जाधवर, पोलीस हेड कॉन्स्टेबल पांढरे तसंच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील PSI फैयाज बागवान, पोलीस हेड कॉन्स्टेबल आसिफ शेख, कटक 2 यांनी बजावली।